लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला उरले अवघे काही तास। देशभरात लोकसभा निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता। 20 मे रोजी 5व्या टप्प्याचं मतदान सुरू असताना उद्धव ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषद, त्याबद्दल निवडणूक आयोगाचे आता राज्य निवडणूक आयोगाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश। आशिष शेलारांनी केली होती निवडणूक आयोगाकडे तक्रार। निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार मोदींसोबत जाणार, रवी राणांचा मोठा दावा। मोदींसोबत जाण्याबाबत ठाकरे परिवाराचं एकमत झाल्याचाही रवी राणांचा दावा। राणा सारखे आपली भूमिका बदलतात, भाजपमागे लोचटपणे जाणाऱ्याला काय महत्त्व द्यायचं? रवी राणांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याला विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। उद्याच्या लोकसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत फूट पडलेली दिसेल, अनिल परब यांचा दावा। तर विधान परिषदेवर निवडून जाणार, अनिल परब यांनी व्यक्त केला विश्वास। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवनीत राणांचं काम केलं, निकालाआधी रवी राणांचा मोठा दावा। तर नवनीत राणा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असाही व्यक्त केला विश्वास। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नारायण राणे मूळ गावी वरवडे इथे घरच्या देवासमोर झाले नतमस्तक। यावेळी नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा आमदार नितेश राणे उपस्थित। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विजय निश्चित, 2 लाख मतांनी ते निवडून येतील, निलेश राणेंना विश्वास। सण साजरा करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या 2 दिवस आधीच घेतल्याचीही निलेश राणेंची माहिती। मतमोजणीच्या निकालापूर्वीच अमरावती शहरात झळकले नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर। नवनीत राणा प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचे बॅनर। शहरामध्ये चर्चांना उधाण। शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंना शुभेच्छा देणारे बॅनर। शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत। निकालाआधी शिर्डीमध्ये झळकले खासदार सुजय विखे पाटलांच्या विजयाचे बॅनर। फिक्स खासदार असा बॅनरवर उल्लेख। निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना इम्तियाज जलील यांचा फिटनेसवर फोकस। निकालाची चिंता नाही, यश किंवा अपयश यापैकी काहीतरी एकच मिळेल, जलील यांची प्रतिक्रिया। मुंबईतल्या गिरगाव परिसरातील गणेश भांडार येथे भाजपचे माजी आमदार अतुल शहा यांच्याकडून तब्बल 10,000 लाडूंची ऑर्डर। गरज पडल्यास उद्याही 10,000 लाडू बनवण्याची ऑर्डर दिली जाईल, अतुल शहा यांची घोषणा। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दारव्हा मार्गावरील शासकीय धान्य गोदामात पार पडणार। एकूण 30 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार। मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त, 800 कर्मचारी करणार मतमोजणी। अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी एमआयडीसीतील वखार महामंडळ येथे मतमोजणी। 27 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी। 21 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह जवळपास 500 पोलिसांचा फौजफाटा तैनात। एक्झिट पोलचा निकाल आल्यावर सत्कार करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया। नागपूर लोकसभेसाठी मतमोजणी 120 टेबलवर होणार। नागपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी विपिन इटणकर यांची माहिती। अमरावती इथे लोकशाही भवनात 20 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार। महत्त्वाच्या उमेदवारांच्या घरासमोर आणि प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त। अकोल्यामध्ये उद्या होणाऱ्या लोकसभा मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी। एमआयडीसी फेज क्रमांक 4 मधील वखार महामंडळाच्या गोदामात होणार मतमोजणी। पालघरच्या सूर्या कॉलनी येथील गोडाऊनमध्ये होणार मतमोजणी। पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।